चला तर मित्रांनो, CTT पेपर 1 2023ला नाणी आणि नोटा म्हणजेच मनी या चॅप्टरवर प्रश्न विचारलेला आहे. असाच प्रश्न CTT 2026ला पण एक्सपेक्टेड आहे. काय दिलेला आहे? रमा हॅज ओनली 50 and 100 रुपीज नोट्स विथ हर. इफ टोटल नंबर ऑफ नोट्स शी हॅज इज 25 अँड द अमाऊंट ऑफ मनी विथ हर इज 1600 रुपये, देन नंबर ऑफ 50 and 100 नोट्स विथ हर आर रिस्पेक्टिवली. तर बघा, रमाकडं 50 आणि 100च्या काही नोट्स आहेत. मग आपण काय करू, 50च्या एक्स मानू आणि 100च्या वाय मानू. आणि टोटल त्याची किंमत किती आहे? 1600 रुपये. आणि काय दिलेलं आहे बघा, नंबर ऑफ नोट्स शी हॅज इज 25, म्हणजेच एक्स अधिक वाय, याची व्हॅल्यू 25 दिलेली आहे. तर आपण काय करू शकतो, एक्स बरोबर 25 वजा वाय हे इक्वेशन तयार केलं आणि हे इक्वेशन आपण या पहिल्या इक्वेशनमध्ये पुट करू शकतो. एक तर ही मेथड झाली, और दुसरी मेथड काय असणार आहे, व्हॅल्यू पुटिंग. डायरेक्ट ऑप्शनमधून जायचं. म्हणजेच बघा, एक्सच्या ठिकाणी जर 10 पुट केलं तर काय होणार आहे, 500, अधिक वायच्या ठिकाणी 15 पुट केलं तर 1500. 500 अधिक 1500 म्हणजे 2000 रुपये होते. परंतु आपल्याला प्रश्नात 1600 दिलेला आहे, म्हणजे हे उत्तर येणार नाही. दुसरा ऑप्शन आहे 15 आणि 10, म्हणजे वरचाच ऑप्शन रिव्हर्स करून दिलेला आहे, हे पण उत्तर येणार नाही. तिसरा ऑप्शन दिला आहे 20 आणि 5. बघा, एक्सच्या ठिकाणी जर 20 ठेवलं तर 1000 होईल आणि वायच्या ठिकाणी जर 5 ठेवलं तर 500, म्हणजे बेरीज 1500 यायला लागली. याचा अर्थ काय झाला, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.